ज्ञान शिक्षण मंदिरासाठी प्राधान्य. सचिन पाटील वराळ. पत्रकार संघ विभागीय कार्यालय. प्रथम वर्धापन दिनानिमित्त गुरुजन व विद्यार्थी यांचा सन्मान. आपला तालुका न्यूज चॅनल निघोज प्रतिनिधी. शैक्षणिक संस्कृतीला सध्या सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले असून ज्ञानाच्या मंदिरासाठी आपण प्राधान्य देत असून जिल्हा परिषद गटात शाळा खोल्या, परिसर विकास तसेच उच्च व आधुनिक शिक्षण जिल्हा परिषद शाळांमधून मिळवण्यासाठी आपण गेली 8 वर्षात मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले असून शाळा परिसर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्याचे प्रतिपादन संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी व्यक्त केले आहे. निघोजमध्ये कुठल्याच परिसरामध्ये अंगणवाडी राहिलेली नाही. एकच अंगणवाडीची खंत होती, ती म्हणजे आमच्या तनपूरवाडीची, आणि त्या तनपूरवाडीची अंगणवाडी देखील आम्ही 15 दिवसापूर्वी मंजूर करून आणलेली आहे. हे आम्ही आमचा मोठेपणा सांगत नाही, परंतु मंदिरं घडवण्यापेक्षा ज्ञानाची मंदिरं घडवणं गरजेचं आहे. आणि म्हणून याही पुढच्या काळामध्ये तुमच्या या अडचणी, तुमच्या स्वच्छतागृहाची अडचण असेल, तुमच्या ब्लॉकची अडचण असेल, हा खूप मोठा विषय, त्या समस्या नक्कीच आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू. निघोज येथील पत्रकार संघ विभागीय कार्यालय प्रथम वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 50 विद्यार्थ्यांना विशेष गुणवत्तेबद्दल सन्मानपत्र व गुलाबपुष्प तसेच शिक्षकांचा शाल व फुलांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी वराळ पाटील बोलत होते. राळेगण थेरपाळचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. गेली 1 महिन्यापूर्वी 4 शिक्षकांची बदली होऊन त्यांच्या जागेवर नव्याने शिक्षण बदलून आले. नुकत्याच झालेल्या पालक शिक्षक मेळाव्यात शिक्षकांचा सत्कार करण्याचे नियोजन करण्यात आले. ही जबाबदारी राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई पारनेर तालुका पत्रकार संघ, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघ व पारनेर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया संघ यांनी घेतली. पत्रकार संघांचे कार्याध्यक्ष दत्तात्रय उन्हवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्काराचे नियोजन केले. नियोजन येथील जिल्हा परिषदेच्या विकासाची माहिती देताना संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुकाध्यक्ष तथा निघोज ग्रामपंचायत सर्व सचिन पाटील वराळ यांनी सांगितले की निघोजची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही गेली शतकोत्तर शाळा असून या ठिकाणी पेगविन ब्लॉक व स्वच्छतागृहाची अत्याधुनिक व्यवस्था करून या शाळेच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन शाळेचा सन्मान करण्यात येणार आहे. मुख्याध्यापक देठे सर व ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय उन्हवणे यांनी आपल्या भाषणातून ही मागणी केली होती. सचिन पाटील यांनी दिलेले आश्वासन येत्या 2 महिन्यात पूर्ण करतील असा विश्वास उन्हवणे व उपस्थित पालक यांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांनी सांगितले की जिल्हा संघातील सर्व पत्रकार, गावातील सर्व उपस्थित ग्रामपंचायत सदस्य, मान्यवर व शाळेतील शिक्षक शिक्षिका, मुख्याध्यापक व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं पत्रकार संघाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, खऱ्या अर्थाने अशा प्रकारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सत्कार समारंभानिमित्त पत्रकार संघातील सर्व पत्रकार बांधवांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. कारण आपल्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. कारण या सत्काराच्या प्रेरणेतून बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा एक प्रोत्साहन भेटतं आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याला पुढील काळामध्ये कशा पद्धतीने बक्षीस मिळेल यासाठी जास्त प्रयत्न करत असतात. इंग्लिश मीडियमच्या या जमान्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा सातत्याने उंचावत असून दिवसेंदिवस विद्यार्थी पटसंख्या वाढत आहे. गेली अनेक वर्षात शिक्षण द्विपदवीधर असल्याने स्पर्धा परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी राज्यात नावलौकिक मिळवित आहे. मुख्याध्यापक देठे सर यांनी यावेळी शाळा विकासाची माहिती दिली. निघोज आणि परिसरातील पालक, लोकप्रतिनिधी, महिला भगिनी यांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य असल्याने विद्यार्थी पटसंख्या वाढत आहे. ज्येष्ठ शिक्षक सुभाष मगर यांनी सांगितले की गेली 4 वर्षे या शाळेत कार्यरत असताना
विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर धार्मिक सांस्कृतिक वाढविण्याचे प्रयत्न केले आहेत. मात्र बदलीच्या ठिकाणी जाताना मन गहिवरून आले. एवढे प्रेम आम्हाला विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी दिले आहे. ज्येष्ठ शिक्षिका सालके मॅडम यांनी सांगितले की विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा समन्वय या शाळेत आम्हाला पाहावयास मिळाला. वर्षानुवर्ष ही शाळा पाहिजे ही मनोकामना होती. मात्र ऑनलाईन बदलीमुळे दुसऱ्या शाळेत जावे लागले. विद्यार्थी, पालक, महिला, भगिनी व ग्रामस्थ यांनी दिलेला मानसन्मान आम्हाला सार्थ करून गेला असून झालेले सर्व शिक्षक अनुभव व गुणवंत असल्याने पटसंख्या वाढवण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रांजल प्रभाकर शिंदे व यशस्वी बाळासाहेब आहेर या चौथीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना अतिशय भावुक होऊन आई वडील यांच्या नंतर शिक्षक हेच आमचे गुरु, घरच्यांसारखे प्रेम त्यांनी आम्हाला दिले. निरोपाचा उत्सव व्हावा. सन्माननीय या शाळेतून जाताना भिंतीलाही पाजारी यावा. निरोप घेताना मॅडम, निरोप घेताना मिस यू टू ऑल. त्यांची बदली झाली असली तरी आलेले शिक्षक आम्हाला आई वडील यांच्यासारखेच प्रेम देणारे आहेत अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी उपस्थितांनी मन भरून आले. यावेळी विस्तार अधिकारी पिंपरकर, केंद्र प्रमुख भास्कर सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब निचित, सेवानिवृत्त मुख्याध्यापक कैलास शिंदे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाबा वराळ, मुख्याध्यापक देटे सर, ज्येष्ठ शिक्षक मगर सर, काळे सर, शिक्षिका सालके मॅडम, दिघे मॅडम, ज्येष्ठ शिक्षिका लंके मॅडम, लाळगे मॅडम आदींचा सत्कार सचिन पाटील वराळ, लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले, उपसरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली शेठ वरखडे, अल्पसंख्याक समाजाचे नेते असलमभाई इनामदार, ग्रामपंचायत सदस्या भावना साळवे, ग्रामपंचायत सदस्या ज्योती पांढरकर, स्वरांजली केक्स या गृहउद्योगाच्या अध्यक्षा सरला उनवणे, बाळासाहेब आहेर, देवी भोयरे सोसायटीचे संचालक मंगेश मुळे, वधूवर सूचक मंडळाचे अध्यक्ष राजू काका देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच परिसरातील सर्व उपस्थित पत्रकार, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबाजी वाघमारे, उपाध्यक्ष भास्करराव कवात, माजी उपाध्यक्ष संतोष शेठ इधाटे, माजी तालुका अध्यक्ष अनिल चौधरी, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष जयदीप कारखिले, पत्रकार संघाचे पदाधिकारी आनंद भुकन, पत्रकार सलीमभाई हवलदार, पत्रकार सागर आतकर, पत्रकार योगेश खाडे, पत्रकार संपतराव वैरागर, पत्रकार संदीप गाडे, पत्रकार सचिन जाधव, पत्रकार संदीप इधाटे, पत्रकार विजय रासकर, पत्रकार अमोल खिलारी, पत्रकार मुकुंदराव निघोजकर, पत्रकार रामचंद्र सुपेकर सर, आपला तालुका न्यूज चॅनल संपादन जयसिंग हरेल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पत्रकार रोहन उनवणे, ॲडव्होकेट गणेश लाळगे, सुजय विखे पाटील, पारनेर तालुका युवा मंचचे प्रवक्ते प्रतीक वरखडे, प्रगतशील शेतकरी दत्तात्रय रामचंद्र लंके, नागपूर येथील नामांकित कंपनीचे कार्यरत असलेले प्रसाद भामरे, अर्जुन वैरागर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष व पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोजचे मुख्य समन्वयक तसेच आपला तालुका न्यूज चॅनलचे संस्थापक संपादक दत्तात्रय उनवणे, आपला तालुका न्यूज चॅनलचे संपादक व प्रेस फोटोग्राफर जयसिंग हरेल, माजी उपाध्यक्ष संतोष शेठ इधाटे यांनी केले. शेवटी पारनेर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष भास्करराव कवात व पत्रकार संघाचे पदाधिकारी सलीमभाई हवलदार यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामस्थ, पत्रकार यांना पत्रकार संघ व शिक्षक यांच्या वतीने सुरुची भोजन देण्यात आले.